आम्ही कासारवाडीच्या कब्रस्तानमध्ये आलो आहे। हे बघा 2022पासून प्रशासनाची सत्ता आली इथं, तर आता 2025 झालं। तर प्रशासनाचं आणि ॲक्टिव्ह जे आमदार आणि खासदार जे होते या लोकांची लक्ष नाही का, इकडं लक्ष देणं म्हणून मतदारसंघामध्ये प्रशासनाचं काम नाही का? इथं सगळ्या कब्रस्तानमध्ये गवतं वगैरे आलेले आहे सगळीकडं। इथं जी मेलेली लोकं आहेत ह्यांनासुद्धा सुखाने हे लोक झोपू देत नाहीत। परिस्थिती पहा, हे प्रशासन आणि आमदार खासदार अधिकारी वर्ग स्थापत्याचा आरोग्याचा या लोकांनी काय काय हे केलेलं आहे पहा। इथं फुटपाथमध्ये सुद्धा गवतं आलेली आहेत, पूर्ण फुटपाथमध्ये सुद्धा गवतं आलेली आहेत सगळीकडं। आणि तिथं कोपऱ्याला पार इथं जर समजा रात्रीचं इथं कोणी दफनायला कोणाला समजा कोणी मेला बिला आणि इथं दफनासाठी लोकं आली रात्रीचं समजा, तर इथं सगळं ते कोपऱ्यामध्ये तर पूर्ण जंगल लागले। तिथं साप बिच्छू हे अशा प्रकार विंचू वगैरे आल्यानंतर माणूस करणार काय? चावल्यावरती ह्याला जबाबदार कोण, प्रशासन आहे का नागरिक आहे? हे सांगा जरा तुम्ही आम्हाला। आणि हे जे ठेकेदार आहेत हे उम्मतचे रहिवासी आहेत का भक्षक, हे लोकांना कळावं जरा। आणि इकडे जेवढा पाला पावसाळा पडतोय इथं स्वच्छ करणारा व्यक्ती पण नाही इकडं। इथं सिक्युरिटी गार्ड नाही, माळी नाही। ह्याचे पैसे ठेकेदारांना अधिकारी आयुक्त हे लोकच खाऊन घेतात काय? आणि प्लस आमदारांना पण देतात काय? आमदार खासदारांना पण पाकिटं पाठवता काय तिकडं? हा मोठा प्रश्न निर्मित आहे ना। म्हणून जनतेने जागृत व्हावं अशी इच्छा आहे माझी। आता हे पहा, येणाऱ्या इलेक्शनमध्ये स्वराज्य स्थानिक संस्थेचे जे इलेक्शन होणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रत्येक उमेदवार आश्वासन देतो, पण कधी त्यांनी ते कधी पूर्ण केलेच का? तर प्रत्येकजण नाही हा शब्दच काढणार। आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला मी खास आवाहन करतो की कब्रस्तानसारख्या ठिकाणीसुद्धा हे जे आपले रहिवासी म्हणून जे आलेले आहेत ते भक्षक कसे आहेत ते तुम्हाला दिसून येईल। ह्याच्यामध्ये किती पैसा हा खाल्ला जातो। वर्षभर इथं सिक्युरिटी नाही, इथं माळी नाही, कामं ह्यांची व्यवस्थित होत नाही। आणि त्याच्यामध्ये हे जे लोक निवडून आली या लोकांनीसुद्धा 5 वर्षामध्ये काय कामं केली हा मोठा विषय आहे। त्यामुळं येणाऱ्या नवीन उमेदवाराला आणि अशा माणसाला जो सभ्य आहे आणि जो आपल्या लोकांची कामं करून देणार अशा लोकांना तुम्ही निवडून आणा, ही तुम्हाला मी खास आवाहन करतो। यासाठी संपूर्ण मुस्लिम समाजाला आणि बाकी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला